या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दीपा बाल्कनीमध्ये उभी असते आणि खूपच खुश असते. ती स्वतःशीच म्हणत असते की ही कलेक्टर मॅडम तर खूपच श्रीमंत दिसते. एकदा का मला हिच्या कपाटाची किल्ली सापडली की भरपूर दागदागिने आणि पैसे मिळतील आणि मग मी माझ्या चिल्ल्या पिल्लांना घेऊन लांब कुठेतरी निघून जाईल. आम्ही सगळेजण आनंदात राहू आणि मग मला त्या दादाची भीतीसुद्धा नसेल. आणि ती या सगळ्या आनंदामध्ये शिट्टी वाजवते. तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि तिला म्हणतो की अगं हे काय चाललंय, तुला कळतंय का? हा कलेक्टर मॅडमचा बंगला आहे आणि तू इथे अपर्णा आहे, दीपा नाही. त्यामुळे दीपा म्हणत असते की साहेब, मागाचपासून मला खूप बांधल्यासारखं वाटत होतं. आत्ता कुठे जाऊन मोकळं वाटतंय, प्लीज मला थोडा वेळ दीपासारखं वागू द्या. मात्र अर्जुन म्हणतो की हे बघ दीपा, तुला असं वागून अजिबात चालणार नाही. कारण घरातील सगळेजण अप्पीला एकदम व्यवस्थित ओळखतात. ती कशी वागते, कशी बोलते हे सगळ्यांना माहिती आहे. तू प्लीज असं शिट्ट्या वगैरे वाजवू नको, नाहीतर सगळ्यांना संशय येईल. एक गोष्ट लक्षात ठेव, मी मांडलेला हा खेळ ना खरंच खूप रिस्की आहे. आपण जर यात पकडलो गेलो ना तर आपलं काही खरं नाही. आणि ते ऐकून ती दीपासुद्धा काळजीत पडते. तर अर्जुन म्हणत असतो की मला माहिती आहे या सगळ्यात तुझी काही चुकी नाही आहे, पण प्लीज तू अप्पीसारखीच वाग, दीपासारखी अघळपघळ नको वागू थोडे दिवस. आणि त्यावर दीपा हो म्हणते आणि मग अर्जुन तिला घेऊन घरात जातो. तर दुसरीकडे दीपाचा तो भाऊ राजा अपर्णाच्या घराबाहेर आलेला असतो. अपर्णाच्या नावाच्या पाठीकडे हसतच बघत तो म्हणत असतो की चला, आता मला सोन्याचं अंडी देणारी कोंबडी भेटली. आता रोज एक सोन्याचं अंड मला मिळणार आणि माझं आयुष्य ऐशोआरामात जाणार. आणि मग तो हसतच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे खऱ्या अप्पीला शुद्ध आलेली असते. मात्र आपण कुठे आहोत याची तिला थोडीसुद्धा कल्पना नसते. खूप तहान लागल्यामुळे ती शेजारीच असणाऱ्या माठातील पाणी घेण्याचा प्रयत्न करते. मात्र तिला ते देखील घेता येत नाही आणि पाण्याविना ती तशीच तडफडत राहते. तर दुसरीकडे अपर्णा परत आल्यामुळे घरातील सगळेच जण खूप आनंदात असतात. स्वप्नील आणि रुपाली एकमेकांशी अपर्णा, अर्जुन आणि अमोलविषयीच बोलत असतात. स्वप्नील म्हणत असतो की सगळेजण म्हणत होते की अपर्णा परत येणार नाही. मात्र अर्जुनने स्वतःवर आणि स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेवला आणि तो अप्पीला परत घेऊन आलाच. तर रुपाली म्हणत असते की अगदी खरं आहे, सगळेच जण असं म्हणत होते की अपर्णा परत येणार नाही. मात्र शेवटपर्यंत भाऊजींनी हार मानली नाही. मात्र मग त्यानंतर ती स्वप्नीलला म्हणते की अपर्णा परत आली आहे, या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद झाला आहे. पण अपर्णा तुम्हाला बदलल्यासारखी वाटत नाही आहे का? म्हणजे तिच्या बोलण्यामध्ये पहिल्यासारखी धमक नव्हती, आत्मविश्वाससुद्धा नव्हता. मला तिच्यात खूप काहीतरी वेगळं जाणवलं. आणि ते ऐकून स्वप्नील म्हणतो की खरं आहे, मात्र आपण समजून घ्यायला हवं, ती इतक्या मोठ्या अपघातातून परत आली आहे. तिच्यामध्ये बदल तर झाला असणारच ना, तिला धक्का तर बसला असणारच ना. आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा. आणि त्याचं ते बोलणं रुपालीला देखील पटतं. ती म्हणत असते की चला, आता मी निर्धास्त झाले, नाहीतर मला ना अमोलची खरंच खूप काळजी वाटायची. तर स्वप्नील म्हणत असतो की अगदी खरं आहे, पण आता तुझ्यावरची जबाबदारी वाढली आहे हे लक्षात ठेव. तुला आता घर सांभाळायचं आहे आणि अपर्णाची देखील काळजी घ्यायची आहे. घरची थोरली सून म्हणून तुला सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडायच्या आहेत. आणि त्यावर रुपाली देखील आनंदाने हो म्हणते. दुसरीकडे मोना देखील तिच्या माहेरी कॉल करून अपर्णा परत आल्याचं सगळ्यांना आनंदाने सांगत असते. तितक्यात दीपक त्या ठिकाणी येतो आणि तिला विचारतो की आज तर तू खूपच खुश दिसते. तर मोना म्हणत असते की हो ना, आत्तापर्यंत मला छोट्या सरकारांची खूप काळजी वाटायची, पण आता वंश परत आल्या आहेत ना तर काळजीच मिटली. आणि ते ऐकून दीपक म्हणतो की अगदी खरं आहे मोना. आणि मग त्यानंतर तो मोनाची माफी मागत म्हणतो की इतके दिवस मी तुला वेळ देऊ शकलो नाही, त्यासाठी मला माफ कर. तर मोना म्हणत असते की काही हरकत नाही, आपल्या घरात कारणही अगदी तसंच घडलं होतं ना, आणि मी तुम्हाला नाही समजून घ्यायचं तर कोणाला समजून घेणार. आणि मोनाचं असं समजूतदारपणाचं बोलणं ऐकून दीपक तर खूपच खुश होतो. त्यानंतर तो मोनाला सांगतो की आता तू दीदीची व्यवस्थितपणे काळजी घे, मला माझी दीदी परत पाहिल्यासारखी हवी आहे. आणि त्यावर मोना म्हणते हो, तुम्ही काही काळजी करू नका, रुपाली ताई आता घराकडे लक्ष देतील आणि मी वंशांना काय हवं नको ते बघेल. तर दीपक म्हणत असतो की हो मोना, खरं तर दीदीला काय हवं काय नको हे ती स्पष्टपणे सांगणार नाही, पण तिच्या बोलण्यातून तुम्ही समजून घ्या. तिला काही खावंसं वाटत असेल तर ते बनवून द्या, तिला कुठे फिरायला जायचं असेल तर घेऊन जा, तिची व्यवस्थित काळजी घ्या. आणि त्यावर मोनाही आनंदाने हो म्हणते. दुसरीकडे बापू देवापुढे हात जोडून त्याचे आभार मानत असतात. ते म्हणत असतात की विठुराया, यापुढे तुला केलेला नवस कधीही हे घर अर्धवट ठेवणार नाही. तुझा नवस आम्ही लगेच फेडून टाकू. तू माझ्या अप्पीला परत घेऊन आला, तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही.
तितक्यात कदम त्या ठिकाणी येतात. बापूंचा आनंद बघून त्यांनाही खूप आनंद होतो. ते म्हणत असतात की बापू, आपल्या घरचा आनंद परत आला, आपली अप्पी परत आली. तर बापू रडतच म्हणतात की अगदी बरोबर बोललात पार्टनर. खरं तर ना, अप्पी समोर नसताना सुद्धा ती आहे यावर विश्वास ठेवणं मला खूप अवघड जात होतं. मात्र अखेर अर्जुनने करून दाखवलं आणि तो आपल्या अप्पीला परत घेऊन आला. तर कदम म्हणतात की अगदी खरं आहे. आणि अमोलला तर बघितलं ना, किती खुश होता, घरभर नुसता उड्या मारत होता. तर बापू हसतच म्हणतात की अहो, लहान लेकरू आहे ते. अप्पी नसताना त्याने स्वतःला कसं सावरलं असेल हे त्याचं त्याला माहिती. आणि त्यावर कदम म्हणतात की हो बापू, मात्र आज ना मी तुमच्यातलं लहान मूलसुद्धा बाहेर येताना बघितलं. हो, आपल्या अप्पीला परत येताना बघून अक्षरशः रडलात तुम्ही. आणि त्यावर बापू हसतच हो म्हणतात. मात्र मग त्यानंतर कदम म्हणत असतात की बापू, माहीत नाही का, मात्र मला आर्या तितकासा खुश दिसला नाही. यामागे काही कारण असेल का? आणि त्यावर बापू म्हणतात की असं काय बोलताय तुम्ही? बिचारं लेकरू 10 दिवस झाले काही न खाता पिता अप्पीचा शोध घेत होतं. पायाला भिंगरी लागल्यागत इकडे तिकडे तो फिरत होता, अप्पीचा शोध घेत होता. मग त्याला या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी थोडा वेळ हवाच ना. आणि त्यावर कदमही हो म्हणतात. आणि मग ते पुन्हा एकदा देवाचे आभार मानतात. दुसरीकडे आर्या पोलीस स्टेशनमध्ये असते आणि त्यावेळी तिला सतत अपघातानंतर तिने चिंचोकेंनी आणि गायतोंडेंनी घेतलेला तो शोध आठवत असतो. आपण इतका शोध घेऊन सुद्धा अपर्णा मॅडम आपल्याला त्यावेळी कशा काय सापडल्या नाहीत असाच प्रश्न तिला सतत पडत असतो. तितक्यात चिंचोके त्या ठिकाणी येत तिला विचारतात की मॅडम, फाईल पूर्ण झाली का? तर आर्या म्हणत असते की नाही चिंचोके, अजून थोडा वेळ लागेल. त्यामुळे चिंचोके विचारतात की काय झालं मॅडम, सकाळपासून तुम्ही एकच फाईल घेऊन बसलाय, काही टेन्शन आहे का? आणि त्यावेळी आर्या म्हणते की चिंचोके, मला खरंच कळत नाहीये. अपघात झाल्या आपण सगळ्यांनी सगळीकडे शोध घेतला होता. प्रत्येक गाव, छोटी मोठी वस्ती, दवाखाना पालथं घातलं होतं. पण मग तरीही आपल्याला अपर्णा मॅडम कशा काही नाही सापडल्या. अर्जुनलाच अपर्णा मॅडम कशा सापडल्या? आपल्याकडून एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते? तर चिंचोके म्हणत असतो की मॅडम, अगदी खरं आहे तुमचं. मात्र कसं आहे ना, साहेबांचा अनुभव मोठा आहे. जर एखादं ठिकाण आपल्याकडून राहून गेलं असेल तर साहेबांनी नेमका त्याच ठिकाणी जाऊन शोध घेतला असेल आणि त्यांना अपर्णा मॅडम सापडल्यात ना आता, मग तुम्ही ही सगळी चौकशी का करताय? तर आर्या म्हणत असते की हो चिंचोके मॅडम, तर सापडल्या आहेत. मात्र त्यांचा अपघात नेमका कसा झाला, तो कोणी घडवून आणला होता की नाही, याचा देखील तपास करणं आपलं कर्तव्य आहे ना. आणि अर्जुन तरी एकटा काय काय करणार? आणि त्यावर चिंचोके म्हणतात की अगदी खरं आहे, आपण याचा तपास करूयातच. आणि मग तो तेथून निघून जातो. आर्या मात्र मनाशी म्हणत असते की या सगळ्यामध्ये माहीत नाही का, पण काहीतरी गडबड वाटते आणि यामागे नेमकं काय आहे ना, ते मी शोधून काढणारच. दुसरीकडे अर्जुन त्या दीपाला घेऊन अमोलकडे येतो. बाबांना बघून अमोल खूप आनंदात असतो आणि मग तो त्यांना म्हणतो की आज मला तुमच्याकडून छान गोष्ट ऐकायची. त्यामुळे दीपा आणि अर्जुन तर खूपच घाबरतात. दीपाला भीती वाटत असते की आता याला गोष्ट कशी सांगायची. तर अमोल म्हणतो की तू काळजी करू नको, आज तू खूप दिवसांनी परत आली आहेस ना, तर मग मीच तुला गोष्ट सांगतो. आणि ते ऐकून अर्जुनच्या आणि दीपाच्या जीवात जीव येतो. आणि मग त्यानंतर अमोल दीपाला सिम्बाची आणि त्याच्या माची गोष्ट सांगतो. आणि ती गोष्ट ऐकून दीपाला अपर्णाबद्दल अनेक गोष्टी समजतात आणि तिला अमोलविषयी काळजी देखील वाटू लागते. ती मनाशी म्हणत असते की फक्त पैशांसाठी मी या लहान लेकराच्या भावनांशी नाही खेळू शकत. मी माझ्या मनातून पैशांचा विचार काढून टाकायला हवा. तर अर्जुन मनाशी विचार करत असतो की अप्पे, फक्त तू आहे या विश्वासावर मी हा डाव मांडला आहे. आता काही झालं ना तरी तुला परत यावंच लागेल आणि मला यातून सोडवावं लागेल. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी बापू आणि कदम पेपर वाचत असतात. पेपरमध्ये सगळीकडे अर्जुनचं कौतुक केलेलं असतं. अपर्णा परत आल्याची बातमी सगळ्यांनी छापलेली असते. त्यामुळे घरातील सगळेच जण खूप आनंदात असतात. त्यानंतर अर्जुन त्या ठिकाणी येतो. सगळेजण त्याचं खूप कौतुक करत असतात. अर्जुनला मात्र अपराधी वाटत असतं. मात्र तो विचार करतो की मी हे जे काही करतोय ते अमोलसाठीच करतोय आणि आता मी लवकरात लवकर माझ्या अप्पीला शोधून काढणारच. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.